घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की शर्वरी ही राहुलला भेटायला आलेली असते. त्यावेळेस राहुल शर्वरीला विचारतो की तुझ्यासाठी कोण महत्त्वाचा आहे, मी आहे की पैसा. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की तू तर माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस, पण जर आपल्याला पैसे भेटत असतील तर आपण पैसे घेऊयात आणि त्यानंतरच इथून पळून जाऊयात. त्यानंतर तिथे तेवढ्यामध्ये बेल वाजते आणि सगळेजण विचार करतात की कोण आलं असेल. त्यावेळेस शर्वरी म्हणते की मला तुझ्यासोबत पाहायला नको. आणि त्यावेळेस राहुल जेव्हा दार उघडतो त्यावेळेस तिथं जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका भेटायला आलेले असतात. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की मग आम्हाला मध्ये नाही का बोलवणार. त्यानंतर इकडं सगळ्यांना मध्ये बोलवलं जातं. त्यानंतर इकडं जानकी ही राहुलची माफी मागते आणि म्हणते खरंच आम्हाला माफ कर आणि आम्ही तुला यामध्ये सगळ्यात ओढलं, त्यामुळे तुला रागवला असशील तर आम्हाला तुझी माफी मागायची आहे. त्यावेळेस इकडं अवंतिकाही म्हणते की खरंच आम्हाला त्यावेळेस जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. आणि त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की ठीक आहे आणि मी समजू शकतो आणि आता माझ्या मनामध्ये काहीच नाही आहे. तेवढ्यामध्ये ऐश्वर्याची नजर ही तिथं असलेल्या ओढणीवर पडते. त्यावेळेस तिथे राहुल ती ओढणी घेऊन बसतो आणि सगळेजण थांबलेलेच असतात. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की कसंही करून मला जर शर्वरीला शोधायचं असेल तर राहुलला रूममध्ये पाठवावं लागेल. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की आम्ही तुझ्यासाठी एवढं माफी मागण्यासाठी आलोत आणि तू आम्हाला बसही म्हणत नाही आहेस. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मीच बसते आणि त्यानंतर ती बसते आणि त्या राहुलला म्हणते की मला खूप तहान लागलेली आहे आणि तू माझ्यासाठी पाणी आण ना. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ऐश्वर्या हे तू काय करत आहेस. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की पाणी हवं आहे आणि त्यानंतर राहुल हा पाणी आणण्यासाठी रूममध्ये जातो. त्यावेळेस तो जिथे बसला असतो तिथे त्या शर्वरीची ओढणी असते आणि त्या ओढणीचा ती फोटो काढून घेते आणि राहुल तिला पाणी आणून देतो. त्यानंतर इकडं पाणी पिते आणि इकडं ऐश्वर्या म्हणते की जरी जानकी ही तुझी माफी मागायला आलेली असली तरीही मी तुला जबाब विचारत आहे की एवढं सगळं झालं त्यावेळेस तू कोर्टामध्ये हे का नाही सांगितलं की शर्वरीनेच विक्रांत रावांचा खून केला. त्यावेळेस राहुल म्हणतो की मी तिच्यासाठी काही करू शकतो आणि जर हा गुन्हा सिद्ध झाला नसता आणि जर इथं सेल्फ डिफेन्समध्ये तो मान्य झाला नसता तर मी तो गुन्हा आपल्यावर घेतला असता आणि मी सांगितलं असतं की विक्रांतचा खून हा मी केलेला आहे, कारण की तिने आतापर्यंत खूप सारं सहन केलेलं आहे आणि मी पाहिलेलं आहे की विक्रांत तिला खूप टॉर्चर करत होता. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की तुमचे खूप महान विचार आहेत आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं की तुम्ही एवढे विचार करता. त्यावेळेस इकडं अवंतिकाही म्हणते की खरंच तुमचं असं मन पाहून आम्हाला खरंच बरं वाटलं आणि आम्हाला खरंच तुम्ही माफ करा. आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की हो हे सगळं खरं आहे आणि त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे जर एवढं सगळं आहे तर त्यानंतर इकडं तुझा पुढचा प्लॅन काय आहे. त्यावेळेस आता आमचं काहीच होऊ शकत नाही आणि आम्ही भेटतही नाही असं राहुल म्हणतो. त्यावेळेस जानकी सांगते की तुमच्या मनातील राग हा काढून टाका आणि मी इथून मुळशी न सोडता बँगलोरला जाऊ नका आणि माझा ऐका आणि तुम्ही इथेच राहा असं जानकी त्यांना सांगते. त्यावेळेस राहुल म्हणतो की मी शर्वरीसाठी आतापर्यंत खूप काही केलेलं आहे आणि तिच्यासाठी मी पुढेही चांगलाच विचार करेल. जर आज विक्रांत असता तर ती तिच्यासोबत ड्रायव्हर्स घेतला असता आणि आम्ही दोघं लग्न करून मी तिला खूप सुखात ठेवलं असतं असं राहुल सांगतो. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आताही तू तसा विचार करायला हरकत नाही. त्यावेळेस इकडं सगळेजण निघून जातात. त्यावेळेस इकडं राहुल हा शर्वरीला भेटतो. त्यावेळेस इकडं सारंग हा आईंना म्हणतो की आई काय झालं. त्यावेळेस आई म्हणतात की अरे मी देवळात जायचं म्हणत आहे आणि तू येतो का, चल. त्यावेळेस सारंग म्हणतात की नाही मला शेतामध्ये जायचं आहे. त्यावेळेस आई म्हणतात की अरे मी शर्वरीसाठी नवस बोलला होता की देवळामध्ये जाईल, 5 नारळाचं तोरण बांधेल आणि शर्वरीला सुखरूप घरी आण. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की तुझं किती प्रेम आहे शर्वरीवरती आणि इकडं शर्वरी ही राहुलला म्हणते की तू किती ॲक्टिंग करतोस आणि तुला ॲक्टिंगचा तर अवॉर्डच भेटायला पाहिजे आणि जानकी वहिनीचा तर तुझ्यावरती पूर्ण विश्वास बसलेला आहे. आणि ती खूप इमोशनल झाली होती. त्यावेळेस इकडं सारंगचा शर्वरीला फोन येतो पण शर्वरी ही सारंगचा फोन उचलत नाही आणि राहुलला म्हणते की मी फोन उचलणार नाही. त्यावेळेस राहुल म्हणतो की का उचलत नाही आहेस. त्यावेळेस शर्वरी म्हणते की त्यांना असं वाटत आहे की मी का जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की असं काहीच करायचं नाही. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की फक्त ही त्यांच्या मनातील भीती आहे आणि मला ती कायम ठेवायची आहे आणि त्यामुळेच तर मला तिथून पैसे
भेटतील आणि त्यानंतर इकडं राहुलला ती बाय म्हणून जात असते. त्यावेळेस ती परत येऊन म्हणते की राहुल आणि तू मुळशी सोडून जाऊ नको आणि जानकी वहिनीनं सांगितलं आहे ना की तू इथंच थांब. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो हा ठीक आहे आणि मी इथेच थांबेल. त्यानंतर इकडं सारंग हा फोन करत असतो पण शर्वरी ही फोन उचलत नसते. त्यावेळेस इकडं आई विचार करत असतात. त्यावेळेस सारंग म्हणतात की तू शर्वरीचा किती विचार करतेस, मीही जेलमध्ये होतो त्यावेळेस तू एवढा काही केलं नाही आहेस आणि माझ्यासाठी काही प्रार्थनासुद्धा केली नाही आहे आणि मला तर वाटते तू घरी माझी विचारपूससुद्धा केली की नाही. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की तू असं का म्हणत आहेस. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतो की मी बरोबरच बोलत आहे. जर आज शर्वरी जेलमध्ये होती तर तू आजारी पडलीस, तिच्यासाठी नवस बोललास देवामध्ये तोरण बांधेल म्हणून आणि हे सगळं तू तिच्यासाठी करत आहेस. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की हे सर्व तुझ्या मनामध्ये कोण भरत आहे. तेवढ्यामध्ये तिथं ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका येतात. त्यावेळेस आई म्हणतात की हे सर्व ऐश्वर्याच तुझ्या मनामध्ये भरत आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मी आता काय केली आहे आणि मी असं सारंगला सांगितलेच नाही आहे, पण मी आज म्हणते की तुमचं शर्वरीवरतीच दुसऱ्या मुलांपेक्षा जास्तच प्रेम आहे. त्यावेळेस इकडं सुमित्राई म्हणतात की आता तरी घरामध्ये भांडणं लावणं बंद कर आणि त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की काय झालं आहे हे आपल्याला माहिती नाही आहे ना. त्यावेळेस ऐश्वर्याला ती थांबवते आणि जानकी विचारते. त्यावेळेस इकडं सुमित्राई सांगतात की सारंगला वाटत आहे की माझं जे प्रेम आहे ते शर्वरीसाठी जास्त आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्हाला माहीत आहे ना शर्वरी एवढ्या मोठ्या संकटातून आल्या आहेत त्यामुळे आईने त्यांच्यासाठी केली असेल